प्रेम आणि सुडाची सीमा ओलांडल्यानंतर माणूस किती क्रूर होऊ शकतो याचा भयानक अनुभव आज छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरात आलाय। सकाळची वेळ होती। साई श्रद्धा पार्क परिसरातील जनजीवन नेहमीप्रमाणे सुरू असतानाच एका घरामध्ये मृत्यू तांडव करत होता। 40 वर्षीय साधना सोनपेटकर या आपल्या घरात असताना त्यांच्याच पतीची जुनी मैत्रीण शैला सोनार ही मृत्यूचं हत्यार घेऊन तिथे धडकली। महेंद्र सोनपेटकर आणि शैला यांच्यातील जुन्या अनैतिक संबंधांची जळजळ आज एका निष्पाप महिलेच्या जीवावर बेतली। संबंध पूर्णपणे तुटल्याचा आणि महेंद्रबद्दल असलेल्या टोकाच्या रागाचा सूड घेण्यासाठी शैलाने थेट त्याच्या पत्नीलाच संपवल्याचा कट रचलेला होता। हा थरार इतका भीषण होता की घरात शिरताच शैलाने साधनाच्या डोक्यावर पिस्तूल रोखलं। ती ट्रिगर दाबणार आणि साधनाचा जीव घेणार इतक्यात घरात असलेल्या त्यांच्या वृद्ध आजीनं प्राणांची बाजी लावून शैलावर झडप घातली। आजीने दाखवलेल्या धैर्यामुळे शैलाच्या हातातील पिस्तूल खिडकीबाहेर फेकलं गेलं, पण रक्ताने माखलेला हा खेळ तिथंच थांबला नाही। पिस्तूल गेल्यावरही शैलाचा सूड शांत झालेला नव्हता। तिने सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि काही समजण्याच्या आतच साधनाच्या शरीरावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। रक्ताच्या थरोळ्यात कोसळलेल्या साधना यांचा जागीच मृत्यू झाला, तरीही क्रूरतेची सीमा ओलांडलेली शैला वार करतच राहिली। या भीषण हत्याकांडानंतर आरोपी शैला सोनारने स्वतःला घरात कोंडून घेत आत्महत्येचा बनाव रचला। मात्र वाळूज MIDC पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला आणि तिला बेड्या ठोकलेल्या आहेत। ज्या पतीसोबतच्या संबंधातून पूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता, त्याच वादाची परिणिती आज एका महिलेच्या क्रूर हत्येत झाली आहे। पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। एका बाजूला आजीने दाखवलेल्या शौर्याची चर्चा असताना दुसरीकडे अनैतिक संबंधांच्या या दलदलीने एका सुखी संसाराची राख रांगोळी केल्यानं संपूर्ण मराठवाडा सुन्न झालाय।